रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत एकदम न्यू आकर्षक अशी असणारी स्लीव डिझाइन, ती देखील शॉर्ट मध्ये। तर शॉर्ट स्लीव मध्ये इतकी आकर्षक डिझाइन आपण आज बघणार आहे जे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि एकदम सर्वांनाच हवीशी वाटणारी अशी ही डिझाइन असणार आहे। तर व्हिडिओ खूप डिटेल मध्ये बनवलेला आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर बघा, आता आपण इथं डिझाइनसाठी नेटचा कापड घेतलेला आहे। हा तुम्ही पाव मीटर आणू शकता, ठीक आहे। आणि त्यानंतर मी शॉर्ट स्लीव कट केलेले आहेत, ज्याची उंची तयार मला 6 इंच हवी, तर मी 7 इंच घेत कट केलेला आहे। आणि बाही डिझाइन ही आपली 38 मापानुसार मी बनवते। दोन्ही बाह्यांचा कापड मी असं फोल्ड केलेला आहे आणि इथं पाऊण इंचावर पॉइंट लावते। उंचीला 1.5 इंच घ्यायचा आहे, 1.5 वर एक पॉइंट दिला, त्यापुढे 1 इंच घ्यायचा आहे आपल्याला, खालून 1.5 आणि परत 1 इंच वर घेत वरती 2 इंच घेतलेला आहे आणि असं आपण क्रॉस मध्ये मार्किंग केलेली आहे। खाली देखील आपल्याला अशी क्रॉस मार्किंग करायची आहे। इथं हवं तर तुम्ही तुमचा जर का स्लीवचं कापड थोडा लूज असेल तर तुम्ही कॅनव्हासचा देखील वापर करू शकता, पण मी कॅनव्हासचा वापर न करता डायरेक्ट कापडवर तुम्हाला ही डिझाइन दाखवते। मार्किंग केल्याप्रमाणे आपण कटिंग केलेलं आहे, दोन्ही बाजूचे ट्रायंगल आपण कट केले आणि अशा प्रकारे आपली स्लीव इथं कट झालेली आहे। आता बघा, शिदा कापड आहे, शिद्यावरूनच मी अस्तर हे ठेवून घेते, ठीक आहे। एक बाही बाजूला करत आणि इथं महत्त्वाची टिप देते तुम्हाला, मी इथं आर्म होलचा शेप दिलेला नाहीये, जो फ्रंट मुंड्याचा आकार असतो ना तो मी दिलेला नाहीये, एकच मी राहू दिलेला आहे। नंतर आपल्या दोन्ही बाह्या तयार झाल्या का मग मी नंतर आकार देणार आहे। पॉइंट वरती सुई थांबवायची आहे, बरोबर एकदम कॉर्नर घ्यायचा आहे व्यवस्थित, तेव्हाच तुमची डिझाइन छान येणार आहे। आता हा जो वरचा आहे ना आकार, तो देखील आपण स्टिच करणार, म्हणजे आपल्याला फोल्ड करायचा आहे। म्हणून बघा, इथं पण पॉइंटवर सुई थांबवायची आहे आपल्याला। जो 1 इंच आपण आतमध्ये गॅप सोडलेला होता ना, तिथं आपण बरोबर व्यवस्थित असे पॉइंट घेतलेले आहेत। वेस्टेज कापड आपण कट करणार। आता बघा, एकदम छोटासा कापड इथं शिल्लक आहे, अर्धा ते पाऊणच इंच मध्ये कापड शिल्लक आहे। आता याच्यातून तर आपल्याला असं हाताने म्हणजे फक्त हातांच्या मदतीने कापड फोल्ड करता येणार नाही, मी करून दाखवते तुम्हाला। मग अशा वेळेस आता आपण कसं करणार फोल्ड, तर आपण पिन घेणार, जी आपली पिन असते ना ती त्यामध्ये आपल्याला अशी सेट करायची आहे आणि पिनच्या मदतीने आपण हा जो काही कापड आहे तो ह्या बाजूने त्या बाजूला बाहेर काढू शकतो। अशा पद्धतीने व्यवस्थित असं काढायचं आहे आपल्याला, जास्त ताणतून करायचा नसतो कापड, कारण आपण त्याला क्रॉस कट केलेला आहे, तर ते क्रॉस कटिंग झाल्यामुळे कापडचे धागे क्रॉस होतात। इथं बघा, कॉर्नर कट करायचे राहिले माझे खालच्या बाजूला, तर ते कॉर्नर मी तेवढे कट करून घेते। कॉर्नर कट केले म्हणजे एकदम पॉइंटेड कॉर्नर आपल्याला बाहेर काढता येत असतो, जसं की मी आता इथं काढून घेते। अशा पद्धतीने हवं तर तुम्ही पेनाच्या टोकाच्या मदतीने छानपैकी अशी टोक घेऊ शकता, प्रेस करू शकता किंवा डायरेक्टली दाबटीप असं देऊ शकता, जसं की मी इथं दाबटीप देते। बरोबर पॉइंट वरती आपल्याला सुई थांबवायची असते, दाब वर करत कापड फिरवायचा, म्हणजे पॉइंट टू पॉइंट शिलाई आपल्याला इथं देता येत असते। तर महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथं अशा देते की तुम्हाला जर का डिझाइन बनवायची आहेत तर आधी ती डिझाइन तुम्ही व्यवस्थित अशी नीट निरीक्षण करून नोटीस करा की कुठला पार्ट किती इंच घेतलेला असेल। यासाठी तुम्हाला अनुभव असणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला जेव्हा खूप जास्त दिवसाचा अनुभव येतो ना, तेव्हा तुम्हाला इंचाचे माप जे आहे ते नजरेत कळत असतं। जसं की मला आता ह्या कस्टमरने स्लीव डिझाइनचा फोटो टाकलेला होता, त्या डिझाइनचा फोटो मी तुम्हाला साईडला लावून देते आणि मग मी सेम त्याच पद्धतीने डिझाइन बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेला आहे की अशा प्रकारचं जर पॅटर्न तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्याला कसं शिवून घेणार, नेमकं माप किती घ्यायचं ह्यासाठी।
तर बघा हा नेटचा कापड आपण 6 ते 7 इंच उंचीला आणि लांबीला असा आपला तो 24 इंच आलेला आहे। 2 होते मी एक बाजूला केला। आता हा 24 इंच नेट आपण फोल्ड केला, मध्ये सेंटरला कट लावलेला आहे आणि सेंटरच्या कट जवळ आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात केली। एकावर एक अशा आपल्याला प्लेट्स ठेवायचे आहे। प्लेटची दिशा आपल्या आतल्या बाजूला आहे, लक्ष असू द्या। एकावर एक करत मी इथं बरोबर 5 प्लेट माझ्या आलेल्या आहेत। ठीक आहे, एवढं 5 प्लेट देखील भरपूर आपल्याला येणार आहेत तिथं। तर ह्या बाजूने देखील आपण 5 प्लेट घेणार आहेत बरोबर। ठीक आहे, दोन्ही बाजूला आपल्याला 5-5 प्लेट्स घ्यायच्या असतात। ओके, आता इथं बघा बरोबर सेंटरला आपल्याला प्लेट्स अशी सरळ करायची आहे आणि त्यापुढे आपण अर्धा इंचाच्या अंतरावरून प्लेट्स अशा पसरवून घेतल्या। म्हणजे पाव ते अर्धा इंचाच्या अंतरावर आपण हे ज्या प्लेट्स असतात ना त्या आपल्याला अशा पसरवून घ्यायच्या आहेत। तेव्हा आपल्याला जी हवी ना ती डिझाइन आपल्याला इथे तयार करता येणार आहे। तर एवढं डिटेल मध्ये एकदम प्रॉपर तुम्हाला जमेल अशा पद्धतीने डिझाइन तुम्हाला मी इथे दाखवते। तुम्ही देखील सेम ह्याच पद्धतीने करणार तर नक्कीच तुम्हाला एकदम परफेक्ट अशी ही डिझाइन जमणार आहे। आता अशा पद्धतीने आपलं हे पार्ट तयार झालेला आहे आणि त्यासोबत मी दुसरी स्लीव कशी बनवलेली आहे मी याचा थोडा ब्लॉग टाइप व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला साइडला दिलेलेच आहे। तर बघा आता मी जो आहे ना तो असा कापड इथं सेट करते बरोबर व्यवस्थित सेंटरला सेंटर पॉइंट मॅच करायचा आहे आणि कापड आपला किती असा पसरलेला आहे तेवढाच आपल्याला इथं पिना लावायचा आहे। जास्त कापड आपल्याला असा निमुळता घ्यायचा नाहीये किंवा जास्त एकदम पसरट घ्यायचा नाहीये। बाहीचा आकार जो आहे तोच राहायला हवा याची काळजी घेत आपण इथं टिप टाकून घेतोय। तर तुम्ही ह्या बाही डिझाइन वरती बघणार की आपण कुठलीच लेस किंवा कॅनव्हासचा वापर न करता एवढी आकर्षक अशी बाही डिझाइन आपण इथं बनवून घेतोय। तर आता हे पहा इथं आपण वर बघा जेवढा आपला हा कोण निघालेला आहे ना तो असं ठेवून चेक करायचा आहे आणि तिथून आपल्याला टिप टाकायची आहे की जेणेकरून आपण एक्स्ट्राचा वरचा जो कापड आहे तो असा कट करू शकणार आणि प्रॉपर बाहीचा हवा तो शेप देखील आपल्याला इथं मिळतोय। ओके, अशा पद्धतीने आपले नेट सेट झालेले आहे इथं। आता आतील जो वेस्टेज नेटचा कापड आहे ना तो देखील मी इथं कट करून घेते। ओके, आता हा वरचा पार्ट तर आपला एकदम ओके झालेला आहे। आता इथं आपल्याला बो लावायचा आहे, त्यासाठी बघा 3 इंच रुंदीला उंचीला 6 इंच 6-6.5 ह्या कापडला बघा एका बाजूला काट आहे, तर मी काटवाली बाजू आधी फोल्ड केली आणि ओपन वाली बाजू वरून फोल्ड केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील बो साठी कापड घेऊ शकता। जर का काट नसेल तर तुम्ही कापड फोल्ड करून घ्या एक बाजूने आणि मग त्याला अशा टिप टाका। याच्याने काय होतं की एकदम खूप सुंदर अशा पद्धतीने कापड आपला फोल्ड होत असतो की बाहेरून कुठलीच टिप दिसत नाही। चारही बाजूने आपला बोचा जो कापड आहे ना आता हा बघा एकदम कुशन कव्हर टाइप छोटंसं असं तयार केलेलं आहे मी आणि याला कुठल्याच बाजूने स्टिचेस दिसत नाही, तेव्हाच आपला बो छान दिसत असतो। तर अशा मी छोट्या प्लेट्स घेतल्या आणि इथं मशीनच्या मदतीने मी स्टिचेस टाकून घेतले। तुम्ही हवं तर धाग्याने देखील याला पॅक करू शकता, एकदम छान अशी डिझाइन तुमची इथं तयार होईल। बघा आता हा बो जो आहे तो आपण इथं असा सेट करणार आहेत। हवं तर तुम्ही अजून या खाली लटकन लावू शकता, पण मला डिझाइन कस्टमरने जशी दिली मी सेम तशीच तयार केली। मी त्यांना म्हटलं पण त्यांना तशी नको होती, जशी त्यांनी टाकली तशीच मी त्यांना तयार करून दिलेली आहे। तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।